नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. काही चित्रपट हे फक्त मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते आपल्या भावना, आठवणी आणि आयुष्याचा एक भाग बनतात. माहेरची साडी हा असाच एक चित्रपट ज्यानं विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आजही हा चित्रपट पाहताना अनेक महिला भावूक होतात, डोळ्यात अश्रू येतात आणि आज आपण संवाद साधलेला आहे माहेरची साडी या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी. या भूमिकेमागचं भावविश्व काय होतं, प्रेक्षकांची इतकं घट्ट नातं कसं जुळलं आणि नव्या पिढीतील कलाकारांसाठी त्यांचा काय संदेश आहे, त्याला पाहूयात हा खास संवाद. नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि आपल्या सोबत आहेत माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबलताई आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण एक सगळ्यांच्या मनातील जे प्रश्न आहेत त्याबद्दल आपण एक थोडक्यात संवाद साधणार आहोत. ताई, माहेरची साडी हा चित्रपट जो आहे आजही ग्रामीण भागामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्या मनात तितक्याच जिव्हाळ्याचा जिवंत विषय आहे. असं म्हणतात की आजही हा चित्रपट पाहताना अनेक महिला, अगदी पुरुष मंडळी सुद्धा भावुक होतात. इतक्या वर्षानंतर हा भावनिक परिणाम कायम राहतो का? यामागचं तुम्हाला काय वाटतं? किंवा या भूमिकेमागचं तुमचं वैयक्तिक नातं काय नेमकी? नाही, खूप मला प्रसिद्धी दिली. मी या सगळ्याचे श्रेय आमचे निर्माते आणि दिग्दर्शक श्री विजय कोंडकेंना देईन. कारण याआधी माझ्या रोलसाठी भाग्यश्री पटवर्धनला ते बघत होते. पण योग असतो आणि मला तो सिनेमा मिळाला आणि एवढं यश मिळेल असं वाटलंच नव्हतं. आणि आठवड्याला मला वाटतं 2दा तो चॅनलला सिनेमा असतो. त्यामुळे पुन्हा-पुन्हा पाहिला जातो. त्यामुळे आत्ताच्या पिढीलाही तो सिनेमा माहिती आहे. नाही तर सिनेमाला 35 वर्ष झाली. सिनेमा एवढा लक्षात राहत नाही. पण चॅनलला दिसल्यामुळे लक्षात राहतो. बरोबर. आणि खूप इमोशनल भूमिका होती. त्यामुळे महिलांच्या हृदयात पोहोचणारी भूमिका होती. आणि आता जे नवीन चित्रपट येत आहेत किंवा त्यानंतर भरपूर सारे चित्रपट आले. नव्या पिढी आता तिकडे वाटचाल करते. त्या कलाकारांना आपण नक्की कोणता संदेश काय द्याल? किंवा या क्षेत्रामध्ये टिकून राहायला खूप सारा स्पर्धात्मक युग आहे सध्या. काय सांगाल? काय संदेश काय द्याल? मी तर म्हणते खूप चांगली आता माझी नवीन जनरेशन पण जशी सई आहे, सोनाली आहे, सगळ्या माझ्या खूप जवळच्या आहेत. सगळ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. म्हणजे अगदी यंग असल्या तरी खूप छान नाते सगळ्यांचं आणि खूप मेहनती आहेत. म्हणजे मला सई, मुक्ता बर्वे ह्या अभिनेत्री म्हणून खूप आवडतात. छान कामं करतात. तर असं काही नाहीये नवीन जुनं. मला असं वाटतं तुम्ही जेल होणं महत्वाचं आहे. आपण सिनियर आणि ज्युनियर वगैरे असं काही नसतं. एखादी नवीन आलेली अभिनेत्री पण खूप स्पार्क असू शकतो. फक्त तिला प्लॅटफॉर्म चांगला मिळाला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आणि मुलींनी चोखंदळपणे आपला ग्रुप काय आहे, आपण काम कुठे करतोय, युनिट काय आहे, हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचणार आहे का, युनिटचे लोक कसे आहेत, या सगळ्याचा प्रत्येक मुलीने विचार करायला पाहिजे. आता आपण बघताय की आधुनिक काळामध्ये रील्सचं फॅड जास्त वाढतं जे Instagram. आहे ती काळाचं सामान. आपण त्याला नावं नाही ठेवू शकत नाही, अश्विनी. त्यावर ऍक्टर लोकांना किंवा जे करतायत, कला सादर करतायत, त्यावर काय आपण काय नाही, मी तर म्हणेन एखाद्याला त्यातनं चांगली संधी मिळू शकते. त्यालाही नावं ठेवू शकत नाही. कारण त्यांनाही सोशल मीडियावर एवढे त्यांचे सबस्क्रायबर आहेत. तर जे करतायत त्याचं कौतुकच आहे. कारण त्यांनी एवढे मिळवलेले आहेत. तर मला असं वाटतं कुठलंही क्षेत्र असू दे, मग जाहिरात असू दे, रील असू दे, अजून काही असू दे, पण त्या क्षेत्रात त्यांचा जोम आहे. त्यांनी जम बसवलेला आहे. त्यामुळे मला वाटतं जे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांचंही. खूप खूप धन्यवाद ताई. आणि अश्विनीने आज आमच्या या शोचं अँकरिंग केलं. खूप छान अँकरिंग केलं. मला वाटलं नव्हतं मी इथे आले तेव्हा जरा बघून. पण खूप अश्विनी तुला खूप चांगलं तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे असं वाटतं मला. थँक्यू. येस. येस.